आई भवानी गावदेवी बारापाडा चषक 2025 आणि या चषकाचे सर्व आयोजन करते। सर्वप्रथम या ठिकाणी अतिशय चांगली अशी रोषणाई या ग्राउंडवर आपल्याला बघायला मिळतोय आणि 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे। खेळाचं योग्य प्रकारे असं नियोजन आज या ठिकाणी मला बघायला मिळालं, त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि क्रिकेट खेळ हा समस्त या हिंदुस्थानमध्ये प्रत्येक ह्या क्रिकेट खेळावर प्रत्येक व्यक्तीचा प्रेम आहे, प्रत्येक माणसाचा प्रेम नव्हे, पुरुष नव्हे तर आता महिलासुद्धा चांगल्या क्रिकेट खेळतात आणि ते आपल्याला बघायला मिळतो। आणि म्हणून आज या ठिकाणी नाईट टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी चांगल्या प्रकारे बघायला मिळत असताना माझ्या नजरेसमोर जो आता खेळ मी बघितला त्यामध्ये रावे आणि दुसरी टीम कोणती होती, उंबरठे टीम। मी अनेक वर्ष क्रिकेट खेळलो, त्यामुळे मला त्याविषयी 2 शब्द मला बोलावे लागतील। खऱ्या अर्थानं रावे टीम जिंकली, रावे जिंकली ना, पण ती जर हरली असती तर माझ्यासमोर असणारा जो खेळाडू होता त्याच्या चुकीमुळे हरले असते, मी नक्कीच त्यावेळेस मी बोललो असतो। ह्याचं कारण की आपण लॉंग ऑनला एक खेळाडू ठेवला आहे आणि दुसरा लॉंग ऑनला लागून आपण खेळाडू ठेवला होता, तो जर मिड ऑनला असता तर नक्कीच ते 4 रन्स गेल्या नसत्या, 1 रन्सने आज त्या ठिकाणी 1 रन्सच मिळाली असती। पण सुदैवानं तुम्ही जिंकले, तुमचं अभिनंदन। क्रिकेट खेळ हा अतिशय म्हणजे खेळ खूप चांगला आहे, पण मैदानामध्ये 11 खेळाडूमधून एका खेळाडूने जरी थोडी मिस्टेक केली तरीसुद्धा संघ हरू शकतो। आणि खऱ्या अर्थानं रावे संघाच्या बॉलरचं मी या ठिकाणी नक्कीच अभिनंदन करेन की दुसऱ्या बॉलवर षटकार मारला, पण तरीसुद्धा 4 बॉलमध्ये त्यांना रन्स रोखण्याचं धाडस त्याच्या बॉलरमध्ये होतं, चांगली बॉलिंग केली आणि खऱ्या अर्थानं बॅट्समनला बॉल न लागावं यासारखी त्यांनी बॉलिंग केली। मी खरंच त्या बॉलरचं कौतुक करतो आणि आपल्या सर्वांचा मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। माझे शिवसैनिक या बारापाड्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं हे आयोजन नियोजन चांगल्या प्रकारे केलं आहे, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि असेच खेळ खेळत राहा आणि मैदानामध्ये जसं आता निवेदकांनी सांगितलं, कॉमेंटेटरनी सांगितलं की कोणी संघ जिंकला तरी त्या ठिकाणी प्रेक्षकांनी जाता कामा नये, कारण प्रेक्षकांना ह्या बाउंड्रीच्या बाहेर आपल्याला चांगल्या प्रकारे आनंद घेता येतो। आणि आपला संघ जिंकला तर आपण बाउंड्रीच्या बाहेर आल्यानंतर आपण त्यांचं अभिनंदन करा, त्यांचं कौतुक करा, त्यांना कुठल्याही प्रकारे मैदानात जाऊन आपण खेळाचा नियम आपल्या हातून तुटता कामा नये ह्याची काळजी प्रत्येक संघाने घेतली तर नक्कीच आपण चांगलं क्रिकेट समाजाला या प्रेक्षकांना दाखवू शकतो। ह्या मालिकेमध्ये ज्यांनी ज्या संघांनी भाग घेतला त्या सर्व संघांना मी शुभेच्छा देतो। फक्त एवढंच सांगेन की आपण नाईट टुर्नामेंट खेळत असताना आपण मैदानामध्ये आपला प्रतिस्पर्धी संघ कोणीही असू द्या, तो आपला मित्रच संघ आहे, त्यातले 11 खेळाडू आपले मित्र आहेत आणि खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्ण आपण लढत असतो। ती लढत आपण मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचं शाब्दिक वाक्य न वापरता आपण चांगल्या प्रकारे खेळ दाखवण्याचं काम आपण करावं। खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की या मैदानातला जज हे पंच असतात, अंपायर असतात, त्या अंपायरांना आपण मान सन्मान देणं हे खऱ्या अर्थानं आदर्श खेळाडूचं या ठिकाणी प्रतीक असतो। आणि म्हणून प्रत्येक संघामध्ये 2-3 असे खेळाडू असतात का ते आपल्या गावाचं नाव रोशन करत असतात। त्या पद्धतीने आपण या मैदानात आपला आदर्श खेळ खेळून आपण चांगल्या प्रकारे आपलं नाव रोशन कराल। जो चांगला संघ खेळेल तो विजेता होईल आणि त्या विजेता संघाचं मी नक्कीच आधीच अभिनंदन करतो, कारण मी विजेता होईपर्यंत थांबणार नाही। आणि विजेता असेल उपविजेता असेल या दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो। पण उपविजेता झाला किंवा 3 नंबरला गेला, 4 नंबरला गेलेला संघाने सुद्धा वाईट वाटून घ्यायचा नसतो, कारण क्रिकेट हे मैदानातला खेळ जर आपला अचूक फटका बसला नाही
तर झेल जातो किंवा आपण बॉलवर नजर ठेवली नाही तर आपला त्रिफलाचित होतो. या सर्व गोष्टी बॅट्समनला माहिती असतात. आपण नक्कीच चांगले खेळ खेळाल आणि आपल्या संघाचं नाव रोशन कराल एवढी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. खरं तर क्रिकेटचा सखोल अभ्यास आणि क्रिकेटमध्ये असणारं प्रेम साहेबांच्या आपण मनोगतातून ऐकलं आणि त्यांच्याकडून मात्र सर्व खेळाडूंना चांगलं मोटिवेशन देखील मिळालं. त्याबद्दल पुन्हा एकदा आमदार साहेबांचा मनापासून आभार. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच खेळ जिथे असेल आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र चेतन गावण. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशन सर. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी, दोन संघ एक एक मॅच जिंकून एकमेकाच्या विरोधात सुपर 12 साठी ही मॅच आपण रंगताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. जय पाटील वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळख राहिली आहे. फटका हवेमध्ये खेचलाय. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना 40+ जोय संघाला. बौद्ध जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, कीर्तिमंत, सामर्थ्यवंत जाणता राजा या स्पर्धेतून निरोप घेत असताना 190 दमदार आमदार महेश बालदी साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट दिले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. दमदार व्यक्तिमत्व त्यांच्या संवेद संपूर्ण मांडीवर आपण पाहतोय. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी बॅटची कडा, पाठीमागे टिपला झेल आणि केलाय फलंदाजाला बाद. धक्का लागलाय मोठा. बॅटिंग करत असताना 40+ जोय संघाला दुसरा. पाडा नगरीमध्ये विराजमान झाले आदरणीय मान्य श्री वंदनीय मनोहर भोईर साहेबांना आपण पाहिलं. या मॅचला सदिच्छा भेट देण्यासाठी या आयोजकांवर प्रेमापोटी बारापाडा नगरीमध्ये दाखल झाले. बालाशेठ गावण, दीपेशेठ पाटील, रोशनजी गावण यांची स्पर्धा. आज मात्र स्वप्न पाहिलं होतं बारापाडा गावाने आणि या त्रिवेणी मूर्तीने हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं. प्रचंड मेहनत या स्पर्धेला संपूर्ण आयोजन कमिटी आणि पूर्णपणे जय भवानी क्रिकेट संघ बारापाडा, गावदेवी क्रिकेट संघ बारापाडा. बॉल झाले स्लीपर कव्हरला. बॉल 2 टप्पा घेत सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आपलं देखील वेलकम. जबरदस्त मॅच क्रीडांगणाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळते. दोन संघ एकमेकाच्या विरोधात, दोन्ही संघ पेन परिसरातील या पोल मध्ये बघायला मिळतात. सुपर 12 साठी कोणता संघ दाखल होईल? अजून एक तडका त्या दिशेने. प्रोटेक्शन आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. चांगलं बॅकअप पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची चुकी मैदानामध्ये होताना बघायला मिळत नाही. एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट
कव्हरच्या दिशेने अप्रतिम दर्जाचे पंच फटके बघायला मिळतात प्रशांतच्या बॅट मधून. चांगला खेळ करायचा आहे. P1चं षटक 3 षटकांची मॅच आणि या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल 40+ जो हे संघाचा. सुंटी मामांचा हा संघ मैदानामध्ये उतरलाय. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज आपण पाहतोय जय पाटील. आक्रमकता ठासून भरले बॅटिंग करत असताना आपण फलंदाज पाहिला प्रशांत ज्याने चौकाराने सुरुवात केली डावाची आणि आता वैयक्तिक खेळतोय 5 या धावसंख्येवर. त्याच्या साथीला आघाडीला आलेला रुपेश. बॅटची कडा पंच निर्णय 4 धावांसाठी चाललाय फरार चौकार. सात 40+ जो हे संघाला लाभले. या फटक्या बाईच्या स्वरूपात हा चौकार आलाय. क्षेत्ररक्षण थोडस गचाल पाहायला मिळालं. मिस्टेक केले तिचा फायदा जो हे संघाला. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला चांगलं फिल्डिंग होताना पाहायला मिळते. 1च धाव. या 1च्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ असताना धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 10. मध्ये अग्रगण्य नाव सोन्या 50-50 सोनार पाड्याचा सुंदर संगीत डीजे सुनीलच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आणि मैदानच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाला सुरुवात. बालूबाई गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळख राहिली. बालू पाटील आले दुसऱ्या षटकासाठी. डेंजरस गोलंदाज. इथे मात्र पहिल्याच बॉलवर क्राईम ब्रँच मध्ये कार्यरत आहेत रुपेश दादा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकाराने स्वागत केलंय. फुल टॉस कव्हरच्या दिशेने फटका टोल. बॉल चला एक टप्पा घेत सीमा पलीकडे लॉंग ऑन पलीकडे लॉंग ऑफ पलीकडे सीमा रेषा 4 धावा. करतील नकार दिलाय. मॅच चालू करायचे पंच. गोलंदाजावर आक्रमण होताना बघायला मिळते. बालू या गोलंदाजाला टार्गेट केलं या मॅच मध्ये. 1 षटकार 1 चौकार 10 धावा रुपेशच्या बॅट मधून. इथे आकू टप्प्याचा बॉल चुकी झाली आणि तिचा फायदा. धावचीच्या स्वरूपात फलंदाज रुपेशला परतावं लागतंय. मोठा धक्का लागलाय.
प्रयत्न चांगला होता निखिलचा, डेंजर एंडला धावत होते, क्राईम ब्रांच मध्ये कार्यरत आहेत आणि इथे धक्का लागलाय 40+ जोई संघाला. फलंदाज होईल रुपेश आउट. लय भारी गोम तुझे गाजऱ्याचा येतो सुगंध. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वरून कमबॅक केलंय बालू पाटीलने या षटकामध्ये. दुसरं षटक हाताळतोय. पहिले 2 बॉल खराब फेकले आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर कमबॅक केलाय. चांगली इनिंग खेळायचा प्रयत्न होता रुपेश पाटीलचा, मात्र त्याला देखील शांत केलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना वरुणला प्राचार्य करण्यात आलंय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहतोय निखिलला. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहेत. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, वर्तुळाच्या आतमध्ये गल्लीमध्ये प्रोटेक्शन आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन आहे, पॉइंट मध्ये आहे. चांगला बॉल, अचूकता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बालू पाटीलचा. चांगला बॉल योग्य टप्प्यावर गोलंदाजी होताना पाहायला मिळते. रुपेश पाटील बाद झाल्यानंतर सूर गवसलाय गोलंदाजी करत असताना बालू पाटीलला. वरुणसाठी पुढचा बॉल राऊंड विकेटने वेगाने टाकला होता. नसीबाची साथ. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. 4 धावांसाठी 22चा येतोय चौकार. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. सात आहे 40+ जोये संघाला. आतापर्यंत 22चे 2 चौकार मिळालेत. क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या चुका आणि त्यांचा फायदा बॅटिंग करत असताना 40+ जोये संघाला मिळताना पाहायला मिळते. पुढचा बॉल राऊंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील. पंचांनी अपील फेटाळली आहे. निर्णय प्रलंबित. फलंदाज होईल आउट. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना वरुणच्या स्वरूपात. 2 षटकांचा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 25ला 3 धक्के. डिझे म्हसोबा देवाची मान. या स्पर्धेचे जनक प्रणेते आदरणीय रोशनजी गावण यांचा सन्मान केला जातोय उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते. जे स्वप्न पाहिलं होतं रोशन पाटीलने, जे स्वप्न पाहिलं होतं दीपेश पाटीलने, जे स्वप्न पाहिलं होतं बालाशेठ गावणने, जबरदस्त व्यक्तिमत्व उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर दिलीप गावण यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातोय रोशन गावणला. या स्पर्धेचे प्रणेते जनक यांचा सन्मान केला जातोय. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ही स्पर्धा सत्यामध्ये उतरवली आहे. जे स्वप्न पाहिलं होतं बारापाडा गावाने आणि ते स्वप्न दीपेश पाटील, रोशन गावण, बालाशेठ गावणने पूर्ण केलंय आणि त्यांचा सन्मान केला जातोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून युवा नेते उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा. जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यानंतर बाळाशेठ गावण यांचा सन्मान केला जाईल. राकेश शेठ पाटील, उमेश शेठ पाटील, किशनजी गावण, राजाराम गावण यांच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. युवा नेते. त्याचबरोबर अक्षय गावण यांचा देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. जबरदस्त आपण व्यक्तिमत्व पाहतोय. नेहमीच चर्चेत असणारं नाव बाळाशेठ गावण. त्यानंतर दीपेश शेठ पाटील यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे जनक अक्षयजी गावण, उमेशजी पाटील, त्याचबरोबर राकेश शेठ गावण, प्रभाकर पाटील,
या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. तिसरे पंच रेफर केले जाते. रोशनजी गावंड या गोलंदाजावर शैलीवर ऍक्शन घेतलाय. अक्षय गावंड यांचा सन्मान केला जाईल. राकेश शेठ पाटील, उमेश शेठ पाटील, दीनानाथ गावंड आणि योगेश दादा पाटील आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर विजयदादा पाटील आपण देखील समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेत जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्नवत कामगिरी दीपेश शेठ पाटील, प्रत्येक गावंड यांना विनंती असेल आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर किशोरदादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर विजयदादा पाटील यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेला प्रचंड मेहनत घेतली आहे. संपूर्ण आयोजन कमिटीचा व्यासपीठावर जातो केला जातो सन्मान, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येक गावंड यांचा सन्मान केला जात आहे. दीनानाथ गावंड यांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जात आहे. तुषार पाटीलला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर मंथन पाटील, सिद्धेश गावंड, शुभम गावंड कडक कडक किशोरदादा पाटील, त्याचबरोबर दुर्वेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. राकेश शेठ पाटील, प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. रोहन गावंडला विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रोहन गण्या गावंड आणि रोहन गावंड, विनय गावंड आपण देखील यायचंय. प्रणय गावंड, आविष्कार गावंड, आदित्य पाटील संपूर्ण जण जायचं आहे. आयोजक कमिटीचा सन्मान केला जातोय. उमेश शेठ पाटील, राकेश शेठ पाटील, दीनानाथ गावंड यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. मंथन पाटील, शुभम गावंड आणि सिद्धेश गावंड समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर दाखल व्हायचंय. अमित पाटील आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावर, आपला देखील केला जाईल सन्मान. तर या प्रत्येक पाहुण्याचा, प्रत्येक मान्यवराचा सन्मान केला जातोय. त्यानंतर प्रभाकर पाटील यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सन्मानाचा स्वीकार करत 22 गावंड, प्रतीक गावंड, दीनानाथ गावंड यांचा युवा नेते दीनानाथ गावंड यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गणेश पोरे आपल्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर किसनजी गावंड 40+ क्रिकेटर यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. युवा नेते दीनानाथ गावंड यांचा सन्मान केला जाईल. रोशन शेठ गावंड यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर सैफ लोरे यांना विनंती असेल, उत्कृष्ट समालोचक, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे सैफ लोरे यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सैफ लोरे या. प्रसाद गावंड आपण देखील जा, आपला देखील केला जाईल सन्मान. प्रत्येक आयोजन कमिटीच्या माध्यमातून गणेश पोरे यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. लॉंगॉन सीमा पलीकडे दर्जेदार, रूबाबदार, शानदार षटकार. 43 धावा धावफलकावर. निशान गावंड यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर विनय गावंड यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. चला निशान गावंड आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विजयदादा पाटील यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय हनुमानजी गावंड साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर, आपलं देखील वेलकम. प्रणय पाटील आपलं देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बॉल चाललाय सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चिरनेर गावचे प्रणय पाटील आपला देखील सन्मान केला जाईल मामांच्या हस्ते, रोशनजी गावंड यांच्या शुभ हस्ते. रोहन गावंड या, ओमकार गावंड या, व्यासपीठावर केला जातो सन्मान.
चला सर्वांना विनंती असेल आपला सन्मान मान सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जाते प्रत्येक 48चं टार्गेट 48 धावा सिद्धेश गावण मंथन पाटील अमित पाटील शुभम गावण व्यासपीठावर यायचंय 2 धावांची पॅनल्टी 48 धावसंख्या झाली आहे 48 टार्गेट ठेवलंय अनिकेत गावण आपण देखील या आपला देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे मान्यवर अर्जुन कमिटीचा सन्मान केला जातोय राकेश शेठ पाटील उमेश शेठ पाटील दिलीपजी गावण यांच्या माध्यमातून सन्मान केला जातो आयोजक कमिटीचा त्यानंतर युवा नेते दीनानाथ गावण यांचा सन्मान केला जाईल रोशन शेठ गावण यांच्या शुभ हस्ते तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे मायची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन अर्जुन कमिटीचा सन्मान केला जातोय उमेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून वाढदिवसाचं संपन्न झालं त्याचबरोबर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य प्रशांतजी पाटील तारा यांचा सन्मान केला जाईल दीपेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे निखिल त्याच्या साथीला जय पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज वरून P1चं षटक 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा फुलटॉस सकपाल नारायण साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर स्वागत केलं निखिलने फटका चांगला आहे प्रोटेक्शन होते रुपेश पाटील मात्र बीट करत बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार
गोड झाली म्हसोबा देव रावे संघाची. निखिल चांगला खेळ करताना पाहायला मिळते. 2 बॉल 2 चौकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळतात. पुढचा बॉल धीम्या गतीने फिंगर रोल करून बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवला. हलकीशी फुंकर घेऊन बॉल बाहेरच्या दिशेने निघाला. डॉट बॉलची होते सांगता. प्रचंड गर्दी मैदानाच्या चहू बाजूला पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक गर्दी करायला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसात फायनलचा दिवस अंतिम दिवस 5 रात्रींमध्ये आपण ही स्पर्धा पाहिली. जे स्वप्न पाहिलं होतं बालाशेठ गावण, जे स्वप्न पाहिलं होतं दीपेश शेठ पाटील, जे स्वप्न पाहिलं होतं रोशनजी गावण यांनी. बॉल चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. 1 टप्पा सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. व्यासपीठावर विजयदादा पाटील यांचा सन्मान घेतला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा. जबरदस्त मॅच 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात धमाकेदार मैदानाच्या आतमध्ये निखिलने केले. त्याच्या साथीला जय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम दर्जाचा आदरणीय नारायण सकपाल साहेबांचा मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जाईल. विजयदत्त पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सुशांत पाटील यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. वेलकम सुशांत. मंथन पाटील आपण देखील यायचंय. कमबॅक पहा कशा प्रकारचं. स्वतःला ट्रेस केलं, झोकवत डाय लगवत बॉल स्टंपवर आदळला. फटफा कमालीचं आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त मागील मॅच देखील कमालीची राहिल्या. रायबा दिवीर म्हसोबा देव माझा म्हसोबा संघ मागच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ त्यांचा राहिलाय. डाव्या हाताचा विस्फोटक खेळाडू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अल्केश, ज्या मागच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभी केली होती अल्केशने, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल त्या बॅटची कडा घेत बॉल चाललाय. डायरेक्ट हिट प्रयत्न, कोणत्याही प्रकारची रन नव्हती. रन घेण्याचा प्रयत्न चालवला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. दबाव टाकलाय. पहिलं षटक मार्गस्थ असताना 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या जमवली गेली ती 12. डीजे मोठा अडथळा दूर केलाय. धावचीच्या स्वरूपात परतावं लागतंय. आदरणीय आपण पाहतोय. आदरणीय कमलाकर पाटील मामा, आपण त्यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. त्यांचा घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी बक्षिसांची खैरात. अकाउंट ATM खुल्लं केलं. आता मात्र आक्रमण करावं लागेल. अजून जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. येणारे 12 बॉल आणि 36 धावांची गरज. एक बॉल खूप महत्वाचा असेल. नुकताच 4 एप्रिलला आई खरं तर आपण पाहिलं आई एकविराची यात्रा संपन्न झाली. मोठा उत्सव संपन्न झाला आणि त्या एकविरा खरं तर गडाच्या खाली असणारं पायथा मंदिर, त्या पायथा मंदिराच्या देवीची संपूर्ण सजावट करण्याचा मान ज्यांना मिळाला ते आदरणीय कमलाकर मामा यांच्या वतीने इथे आपण पाहता फलंदाजांना प्रत्येक षटकाराला 1000, प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलं. तर कमलाकर मामा आपण कुठे असाल तर या मंचामध्ये एक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांचं सहर्ष स्वागत.
षटक क्रमांक 2 इन्व्हाइट केले गोलंदाजी मार्कवर प्रवीण. इथे बॉल फटका चांगला आहे. धावसंख्येमध्ये बदल. स्कोर बोर्डला धावसंख्या 18. याच फटक्यांची गरज आहे. आक्रमक रूप धारण केलंय फलंदाजी करत असताना. आदरणीय मुबीन रासलकर साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना तमाम क्रीडा रसिकांचं वेलकम. इथे अजून मुबीन दलवी साहेबांना विनंती असेल त्यांच्या समेत उमर रोले साहेबांना विनंती असेल, लोरे साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. उमर लोरे मध्ये दाखल झालाय बॅटिंग साठी आकाश पाटील. आकाश पाटील आणि सूरज ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी खूप चांगली होताना पाहायला मिळतोय. कमबॅक जसा तसं प्रत्युत्तर या मॅच मध्ये. कमालीची गोलंदाजी. 40+ जोये संघाने धावसंख्या केली 47. 48 धावांचा पाठलाग करत असताना चैताच्या निमित्त आई एकविरा पायता मंदिर वेरगाव पूर्ण मंदिराला फुल सजावट श्री कमलाकर पाटील राहणार रावे पेण यांच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून या संघासाठी प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. एक दमदार व्यक्तिमत्व. साहेब आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून कमलाकर मामा म्हटलं की एक दमदार होतकर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना त्यांच्याकडे पाहिले जातं. आणि प्रत्येक खेळाडूसाठी राव्याच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. षटकारासाठी तब्बल 1000 आणि चौकारासाठी 500 रुपये. मैदानाच्या दिशेने पकड मजबूत केले. या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रवीण पाटील अप्रतिम षटक फेकत असताना या मॅच मध्ये प्रभावित केलंय. दबाव टाकण्याचा प्रयत्न देव माझा म्हसोबा या संघावर. दुसऱ्या बाजूने आक्रमण करावं लागेल. 48 चा पाठलाग करत असताना पाठीमागे यष्ट्यांच्या खेटून उभा आहे सुंटी मामा. इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने फाईन लेग रिजन कडे बॉल चालला दणदण करत सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. याच फटक्यांची नितांत गरज आहे. या खेळाडूंना विनंती असेल खेळाडू कक्ष आहे तिकडे बसायचंय. बाजूदाता विनंती असेल आपल्या खेळाडूंना. आणि या स्पर्धेचे जनक आदरणीय दीपेश पाटील सुंटी मामानी जर स्टंपिंग केली तर तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ब्लॉकॉल मध्ये टाकलेला बॉल अगदी चॅनल मध्ये बॉल त्याला खेळून काढलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. या 2च्या मदतीने धावसंख्या धावपळकावर जाऊन पोहोचली ती 25 धावा. 7 बॉल 23 धावांची गरज. राबे संघाचा 12 मॅन समालोचन 7 बॉल आणि 23 धावांची गरज. या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग करावी लागेल. आक्रमण करावं लागेल. हा फटका खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एखादा विकेट
इथे गल्लीमधून बॉल चाललाय, डीप मधून क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून वेगाने येतोय. खराब पैकी पाल मिळते, पाठीमागे बॅकअप आहे. 2च धावा येतील. या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. समीकरण बदलताना पाल मिळेल. जबरदस्त चित्तथरारक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 21. प्रति चेंडू मागे आता मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. या मॅच मध्ये जिंकायचं असेल देव माझा म्हसोबा संघाला तर आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. जबरदस्त क्रिकेटचा थरार मनमुराद आनंद घेत असताना लाईन पाहावी लागेल. अवे फ्रॉम द बॉडी असा बॉल ठेवण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. समीकरण बदलताना पाहायला मिळते. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. खरुश जिते संघाच्या अगेन्स्ट निकेशने कारनामा केला होता या स्पर्धेमध्ये. आखो टप्प्याचा हाफ अँड जॅक करायचा प्रयत्न होता, शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बिगिटचा प्रयत्न मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला, बॅट अगदी वेगाने फिरवली होती, मात्र अंतिम क्षणाला थोडी बॅटला स्लो केले. बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलचे होते सांगता. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज. एक बॉल खूप महत्वाचा आहे. आदरणीय निलेश दादा माली आपण विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 5 बॉल. आदरणीय निलेश दादा माली यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. वेलकम दादा. रावे गावचे सुपुत्र, एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय निलेश दादा माली. पहा यष्टांच्या पाठी सुंटी मामा, अगदी MS धोनी देखील फिका पडेल इथे असं पाठीमागे यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलला धाडस केलाय. या पंचक्रोशीमध्ये पाहायला गेलं ना तर असं यष्टीरक्षण किंबहुना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अशा प्रकारचं यष्टीरक्षण कुठेच बघायला मिळणार नाही. नेहमीच चर्चेत असणारा नाव सुंटी मामाला आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांच्या संघाचं आपण पाहतोय. आता जिंकण्यासाठी 4 बॉल 20 धावांची गरज, 19 धावांची गरज. ऑन साइडला फटका, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. रन घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. 1च धाव. 3 बॉल आणि 18 धावांची गरज. सामना आवड आणि दीपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून सुंटी मामाने बॉल. हा बॉल जर सुंटी मामाने सोडला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. तर दुसऱ्या बाजूने फलंदाजाला 1च करायचं आहे. आता षटकार ठोकायचे आहेत आणि गोलंदाजाला 1च करायचं आहे. 1च डॉट बॉल टाकायचा आहे. जबरदस्त रोमांचक सामना आपण पाहतोय. इथे बॉल अप्रतिम दर्जाचा. बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. चांगली लाईन आणि दीपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून सुंटी मामांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. टाळ्यांचा प्रतिसाद पहा. जबरदस्त
बाईकची सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर समीकरणामधील बदल. आता 2 बॉल जिंकण्यासाठी करायचे त्या 17 धावा. 2 बॉल 17ची गरज. गोलंदाजी देखील धारदार होताना पाहायला मिळते. 21 धावा डिपेंड करत असताना कमालीचं षटक राहिलंय. शॉर्ट बॉल पुल केलाय. पुल पॉवरफुल मात्र फटका फसलाय. टिपलाय झेल. संपलाय फलंदाज संपलाय खेळ. आणि विजय झाल्यानंतर कोणताच खेळाडू आतमध्ये जाणार नाही याची देखील दखल घ्यायची आहे. फलंदाजा खेळ. धक्का लागलाय आणि या मॅच मध्ये कमालीचा खेळ राहिलाय. 40+ जोये संघाचा. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम. देव माझा मसोबा. साठी कासरबट संघाच्या कर्णधाराला विनंती असेल या टॉस साठी. अग्रसेना अध्यक्ष ऍडव्होकेट गणेश शिंदे साहेबांना विनंती.